कॅन्सरग्रस्त होती. बघितलं, खूप कमी वय, 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना कॅन्सर 35मध्ये झाला होता. 3 वर्ष त्या एवढ्या मोठ्या आजाराशी लढल्या, पण त्या शेवटी अपयशी ठरल्या. आता बघा, त्या लहानपणापासून त्या करिअरमध्ये आहेत. मग त्यांच्याकडे कमी पैसा असेल का हो? कमी सगळे VIP त्यांच्याकडं ट्रीटमेंट असेल का? पण त्या याच्यावरती मात करू शकल्या नाहीत. तर का प्रत्येकाला शिल्पा शेट्टी रोज योग प्राणायाम करतात. रोज आपल्या स्वामींबरोबर सुद्धा त्यांचे व्हिडिओ आहेत. अगदी प्रत्येक प्राणायाम करतात, आसनं करतात आणि ते पहिलं महत्त्व देतात योग प्राणायामाला. आणि मग तुमचं काय ते जिम वगैरे मेंटेन वगैरे असेल ते सगळं करतात. पण त्या योगाला महत्त्व देतातच. ज्यांना योग पटलाय आणि ज्यांना माहिती आहे ते योग करतातच. तसं त्यांचं खानपान बघा कसं होतं. बरेच महिला आता काय करतात, प्लास्टिकचा उपयोग करायला लागले. गरम अन्न कधीही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही. 100% त्याच्यापासून कॅन्सरचा धोका आहे. 100%. जो जास्त गरम प्लास्टिकचा वापर करतो त्यांना 100% कॅन्सर होणारच. आणि आता महिला काय करतात, भांडी वापरायला आता आपल्या खेडेपाड्यात ठीक आहे, पण सिटीमध्ये ना चपाती केली की ते गरम जाळीमध्ये टाकायची, ते प्लास्टिकचीच. जेवण देताना पोरांना प्लास्टिकच्या टिफिनमध्येच. बॉटल पण रोजच्या रोज म्हणजे बाहेर साधी पाणी पडलं असेल ती पण प्लास्टिकची वापरायची नाही. आपण गाडीमध्ये पण ठेवतो कधी कधी आणि आपण म्हणतो पाणी खराब होत नाही. पाणी खराब होत नाही, पाणी चांगलं जातं. किती दिवस झाले पाणी खराब होत नसतं. पण आपली गाडी उन्हामध्ये असते आणि त्या प्लास्टिकचा बॅक्टेरियामध्ये त्याचं हे होतं आणि आपण ते पाणी पितो, तर ते पण कॅन्सरला खूप मोठं हानिकारक आहे. अजिबात गाडीमध्ये प्लास्टिकच्या बिस्लरी बॉटल ठेवू नका. जर जुन्या असेल तर फेकून द्या. प्रत्येक वेळेस नवीनच घेऊन पाणी प्या. 10-5 रुपयासाठी आपल्या शरीराला आपण रिस्क घ्यायची नाही. परत महिलांना आणखीन एक सवय असते, लसूण एकदम सोडून ठेवायची फ्रीजमध्ये. सगळ्यात बेकार त्याचा कॅन्सरला धोका आहे. मी हा पूर्ण लेख वाचलाय. अजिबात लसूण सोडून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, तुम्ही बाहेर ठेवा. आणि काय नाही वेळ लागत नाही अजिबात. 1 मिनिट 2 मिनिटं लागत लसूण सोलायला. आपल्याला लाल लसूण असेल दिवशी तर लगेच पटकन सोडला की पकायला लगेच निघतात. आणि काही कार्यक्रम असेल तर आधी सोडून ठेवायचा, पण आलं लसूण पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवायची नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कणिक. बऱ्याच जणांना सवय असते आता हे नवीन मुलींना पिढीला की मुलांना टिफिनसाठी गरम बनवून द्यायचं म्हणून 2 चपात्या करायच्या की पटकन कणिक फ्रीजमध्ये ठेवायची. सगळ्यात बेकार दिवशी कणिक चढते. अजिबात उखळलेला बटाटा, आपल्याला कांदा, मळलेली कणिक अजिबात फ्रीजमध्ये ठेवायची नाही. मला 2 चपात्याचं पीठ नाही झालं तर चालेल, फेकून द्या, पण जीवाशी तुम्ही ते त्याची रिस्क घेऊ नका. खूप बेकार आहे. शक्य तेवढा आपल्या मुलांना पौष्टिक आहार द्यायचा प्रयत्न करा. आपले मुलं निरोगी ठेवायचं आपल्या हातामध्ये आहे. आपली पुरुष मंडळी निरोगी ठेवायचं आपल्यामध्ये आहे. आणि सर्वात प्रथम आपण आपली काळजी घेतली पाहिजे. शिळं अन्न खाणं बंद करा. जरी खाल्लं तर सकाळी संध्याकाळी ठीक आहे, किंवा संध्याकाळ सकाळ थोडं ठीक आहे. आणि केलेलं अन्न तर अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. गरम करून तुम्ही बाहेर ठेवा, अजिबात खराब होत नाही. पण ते करून फ्रीजमध्ये ठेवणं सगळ्यात घातक आहे. तर ते कृपया करू नका. जर कॅन्सरपासून वाचायचं तर प्लास्टिक आजपासून बंद करा. दुसरी गोष्ट, कणिक फ्रीजमध्ये ठेवायचं बंद करा. आणि मिक्सरचा वापर खूप कमी करा. गरज असेल तरच करा. तुम्ही बघा, चांगले शेंगदाणे भाजले तर 2 मिनिट सुद्धा लागत नाही उखळायला. चेचायला लागतंय का? पूर्वी आपल्याला उखळ असायचं. आमच्या माहेरचं आणखीन आहे, मला खूप आवडतं. मी स्वतः घरात 90% मिक्सर वापरत नाही. पाटा, वरवटा, उखळी आणि खलबत्ता रोज माझं जेवण चेचून असतं असं खलबत्त्यामध्ये. आणि लोखंडाच्या उखळीमध्ये, लोखंडाची उखळी पण आहे माझ्याकडे मोठी. मग प्रत्येक वाटण मी त्याच्यामध्ये करते. खलबत्ता आहे त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण तरी 1 मिनिटामध्ये टाइम लागतो का वेळ? आपण हाऊस वाईफ आहे, आपल्याला काय असं म्हणजे टायमिंगचं बंधन आहे का? अजिबात नाही. थोडं मीठ टाकलं की पटकन लगेच बारीक होतं. आणि ते खायला पण रुचकर लागतं आणि ते खायला आपल्याला पौष्टिक पण आहे. 100% पचन होतं. म्हणून आपल्या हातामध्ये फरक आहे. 90% आजार आपल्या हातामध्ये आहेत. आपल्याला होऊन द्यायचे का नाही होऊन द्यायचे. शेवटी 10% ते आता वातावरण कसं आहे किंवा आपल्या खानपान कसं असतं की सगळं तुम्हाला मी परवा सांगितलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये फवारणी आहे, औषध आहे. तसं पहिलं असं नव्हतं. अजून तुम्ही मी माझ्याकडे पण छोटी जागा आहे, त्याच्यामध्ये काय मी 1-2 वांगे झाडे लावते, कधी 2-3 मिरचीची रोपं लावते का, तर बिना औषध आपल्याला खायला मिळावं. बरोबर आहे का नाही? तुम्ही लावा, आपल्या दारात जागा असते बघा, आपण तुम्ही लावून बघा आणि त्याची पण भाजी खावा तुम्ही. आणि बाजारात आणलेल्या वांग्याची पण भाजी खाऊन बघा तुम्ही, किती फरक असतो. तर हा औषधाचा परिणाम आहे.
मग मला कसं वाटतं की महिलांमध्ये खूप कॅन्सरचं प्रमाण वाढले, अगदी एवढं की डॉक्टरांनी सांगितले आणखी 1 ते 2 वर्षामध्ये तर घरोघरी इतर पेशंट कॅन्सरचा असणार आहे. आणि कॅन्सर हा असा आजार आहे कळेपर्यंत आणि त्याला ट्रीटमेंट चालू करेपर्यंत पेशंट गेलेला असतो. 50% तर तो खचून गेलेला असतो. तो म्हणजे त्याला असं वाटतं कॅन्सर म्हणजे माणूस संपला, कॅन्सरच म्हणजे मेलच. मग तो त्याला असं वाटतं की आपण जगणारच नाही अजिबात. बरोबर आहे की नाही? म्हणजे 50% गेला आणि 50% मग असं ट्रीटमेंट असतं की ते जीव घेणं असतं, आपल्याला सहन होत नाही. जेवण तर म्हणजे असं वाटतं नको मेलेलं बरं. आणि मग त्यात मग तुमची जर रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल की नाही मला मी लढणार. बघा सोनाली बेंद्रे त्या लढल्या म्हणजे परत फक्त आपण, पण त्यांनी खूप हेवी ट्रीटमेंट घेतलं. अमेरिकेला जाऊन आपले पवार साहेब बघितलं का, म्हणजे त्यांनी खूप, मग आपण प्रतिकार शक्य आहे का पटकन जाणं हेवी ट्रीटमेंट घेणं. मग त्या किती सोपं आहे आपल्या हातातलं. चला रोज आपल्याला वापर करायचा. प्लास्टिक आजपासून बंद केलेलं, पेपरवर टाकायचं नाही. न्यूजपेपर बंद. तुम्ही टाकून टाका, गरम चपाती भाकरी बनवा, न्यूजपेपर टाका. त्या भाकरीला काय लागते बघा, शाही. सगळ्यात जास्त कॅन्सरला परिणाम बघितलं का ते. मी त्यामध्ये टिश्यू वापरा. साधं आपलं बागायदार असतो पांढरा तो टाक, स्वच्छ. बरोबर आहे की नाही? त्याला घाण पडत नाही, कॉटनचा असतो. आणि टोपलं वापरते मी, अजिबात विचारा. लाकडी टोपलं वापरणार मी, मला हे सगळं आवडतं, मी करते. आणि शक्यतो चुलीवर स्वयंपाक करायचा प्रयत्न करायचा. आपल्याला तुम्हाला जागा असते, हाय तर करायचं, नसेल तर मग हायच की मग आपल्याला करतो आपण. मला खूप आवडतं चुलीवर स्वयंपाक करायला. मी सरपण विकत आणते पण करतेच मी, मला खूप आवड आहे. सगळं आवड म्हणजे ठेवायचं, आपलं घरच निरोगी ठेवायचं. तर बघा म्हणजे जेवणारा माणूस पण तृप्त होतं आपल्याकडे, होतं की नाही? आपलं पण पोट भरतं, खाल्लेलं आपलं पचन होतं. तर बऱ्यापैकी आपलं हे सगळं महिला भगिनींच्या हातामध्ये असतं. कितपत आजार आपल्या घरापर्यंत येऊन द्यायचं. काय नाही हो, पैसे डॉक्टर तर फक्त लुटायला बसले, त्यांना काही देणं घेणं नाही. म्हणून ट्रीटमेंट घ्यायचं म्हणजे पेशंटचे किती हाल होतात. हाय ते डॉक्टर पण त्यांना रोज पगार आहे, त्यांनी कुणामुळे दया माया करायची. मग त्यांना हे सगळं फुकट आहे का? त्यांना पण पैसे खर्च करावे लागतात. आता काही डॉक्टर आहे, शिस्त स्टाफ आहे, भाडं आहे, मेंटेनन्स आहे, लाईट बिल आहे, सगळं त्यांना पण आहे. त्यांना पण आपण दोष देत नाही. मग आपल्या हातामध्ये किती सोपं आहे, कसं जगायचं, कसं राहायचं, किती निरोगी राहायचं. आणि योग प्राणायामाला महत्व द्यायचं. जर तुम्ही योग प्राणायाम केला तर तुम्ही प्रत्येक एक तर तुम्हाला आजार होणार नाही, गॅरंटी देऊन सांगते. जर तुम्ही योग प्राणायाम केला तर तुम्हाला आजार होणारच नाही. आणि जर एखादा आजार झाला तर तेव्हा तुम्ही 100 पटीने लढणार. तुम्हाला करून कोणी म्हणणार का तुम्ही आजारी आहे म्हणून. बघा तुम्ही एखादं तुमच्यातलं कोण आजारी पडलं, तुम्ही आता 2-3 महिने झाले योग प्राणायाम करताय, किती फ्रेश वाटते. आणि अजिबात नाही किरकोळ आपण लक्ष पण देत नाही. गोळी पण खायची गरज असते आपल्याला किरकोळला. तर याच्यावर कॉमन आहे सर्दी खोकला परसर. हे झालं की आपलं वातावरण चेंज झालं की होतं हे सगळं थोडंसं. आता बघा आता पावसाळा संपून थंडी चाहूल लागेल, थोडंसं क्लायमेट चेंज झालं की बरेच आजारी पडतं थोडंसं त्या वातावरण सुट होईपर्यंत. मग आपण प्रत्येक गोळ्या घेतो का? अजिबात नाही. सर्दी झाली स्टीम घ्या, गरम संध्याकाळी पाणी करायचं, विक्स पेपरवर टाका किंवा साधं आपलं काय नाही आपलं हे जर टाकलं का नाही गरम पाणी घेऊन ब्लँकेट घ्यायचं आणि फक्त ते श्वास गिळायचा. नाकाने घ्यायचा, तोंडाने काढायचा, तोंडाने घ्यायचा, नाकाने काढायचं. 100% तुमचा सर्दी खोकला कफ बरा होणार. तुम्ही घेऊन घ्या माझ्याकडून, नाही झालं तर तुम्ही मला बोला. अजिबात सर्दी खोकला गोळी खायची नाही. कफ झाला सकाळी गरम पाणी प्यायचं. रोज सकाळी घरी गेलं का नाही, घरी जाऊन कमीत कमी छोटे 2 ग्लास किंवा 1 मोठा ग्लास तरी कोमट पाणी गेलं की प्यायचं. तिथून आपली सुरुवात करायची. दिनचर्या आपली कशी असावी, योग प्राणायाम करायला घरी जाऊन कोमट पाणी प्यायचं. त्यानंतर मग आपण तुमचं आंघोळ वगैरे घालते करायचं. आणि नंतर चहा घ्या. शक्यतो चहा टाळायचा प्रयत्न करा. चहापेक्षा मग ग्रीन टी घ्या किंवा दूध घ्या, हळदी टाकून दूध घ्या. चहा जर बंद केला तर असं तुमच्या 80% आजार होणं पडणारच नाही. मी पण बऱ्यापैकी आम्ही आधी घ्यायचो, आता बंदच केलं आम्ही. जवळजवळ 10-20% आपलं कसं कुठं गेलं तर एखाद्या वेळेस थोडासा किंवा घरी म्हणजे बऱ्यापैकी बंदच केलं. आणि सुरुवात तर केली आम्ही की नाही. आणि पहिलं प्यायचं म्हणजे 2 टाइम प्यायचं आपण, पण अजिबात नाही. चहा बंद केला कप तर होतच नाही. कप पित्त तर ताईंनी सांगितलं हे जर तुमचं बॅलन्स राहिलं तर तुम्ही कधी आजारी पडणार नाही. तर हे कॅन्सरसाठी मात्र माझ्या महिला भगिनींना तळमळ विनंती आहे की प्लास्टिकचा वापर बंद करा. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या पण साध्या बिस्लरीच्या अजिबात वापरू नका. मग बाकी त्या मिळत बघा भारी मधल्या, मग ते बॉटल वापरा. बांधवांना एक विनंती आहे, गाडीमध्ये ठेवायला कधी पण बिस्लरीच्या बाटल्या आहेत ते पाणी पिऊ नका. त्या